अशोक मामाच्या व्याख्या विख्खी वुख्खू या कमाल डायलॉगने 80-90चा काळ गाजवला होता। हा डायलॉग ओरिजिनल असला तरी महेश कोठारे यांचा पहिला ब्लॉकबस्टर तो सिनेमा ओरिजिनल सिनेमा नव्हता। चला तर जाणून घेऊया 90च्या शतकातल्या धमाल चित्रपटाची कमाल स्टोरी। मराठी चित्रपट सृष्टीत 90च्या शतकात थरार, सस्पेन्स आणि कॉमेडीचा एक वेगळा जॉनर आणणारे प्रसिद्ध अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक महेश कोठारे एक दिग्दर्शक म्हणून त्यांची 40 वर्षाआधी सुरू केलेली कारकीर्द आजही कायम आहे। प्रीती तुझी माझी या सिनेमातून त्यांनी त्यांच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली, पण दिग्दर्शक म्हणून धूम धडाका या सिनेमातून त्यांचे पदार्पण केलं। पहिलं सगळ्यांसाठीच खास असतं। मराठी चित्रपट मधील काही सुपरहिट सिनेमांपैकी हा एक सिनेमा आहे। अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे आणि स्वतः महेश कोठारे या सिनेमात प्रमुख भूमिकेत होते। धूम धडाका हा सिनेमा मोठ्या पडद्यावर तुफान हिट झाला। आजही हा सिनेमा प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत आहे। पण तुम्हाला माहिती आहे का, धूम धडाका हा सिनेमा महेश कोठारेचा ओरिजिनल सिनेमा नव्हता। त्या काळात हा सिनेमा अवघ्या 6.5 लाखाच्या बजेटमध्ये तयार झाला होता। या सिनेमासाठी महेश कोठारे यांनी बँक महाराष्ट्रमधून कर्ज घेतलं होतं। त्यांचे मित्र सुरेश महाजन यांनी त्यांना कर्ज काढण्यासाठी मदत केली होती। तर धूम धडाका हा सिनेमा प्यार किए जा या हिंदी सिनेमाचा मराठी रिमेक होता। मूळ सिनेमात अभिनेते शशी कपूर, किशोर कुमार आणि मेहमूद हे कलाकार मुख्य भूमिकेत होते। सिनेमाच्या मराठी रिमेक मध्ये महेश कोठारे यांनी किशोर कुमार यांच्या भूमिकेसाठी अशोक सराफ यांना कास्ट केलं। शशी कपूर यांच्या भूमिकेत त्यांनी स्वतः काम केलं, तर मेहमूदच्या भूमिकेसाठी त्यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांना कास्ट केलं। त्यानंतर ओम प्रकाश यांच्या भूमिकेसाठी त्यांनी शरद तळवलकर यांचं कास्टिंग केलं। यात कमालीची बाब म्हणजे प्यार किए जा या हिंदी सिनेमाचा मराठी रिमेक करताना महेश कोठारे यांनी हिंदी सिनेमाचे राईट्सही आपल्या नावे करून घेतले। श्रीधर आणि मोदी नावाचे गृहस्थ सिनेमाचे निर्माते होते। त्यांनी या सिनेमाचे राईट्स अशोक सराफ यांना दिले। धूम धडाका हा सिनेमा तब्बल 100 दिवस थिएटरमध्ये सुरू होता। त्या काळी सिनेमाच्या सिल्वर जुबली आणि गोल्डन जुबलीचं सेलिब्रेशनही करण्यात आलं होतं। धूम धडाका हा सिनेमा मराठी बॉक्स ऑफिसवर हिट झाल्यानंतर अनेक मराठी निर्माते आणि दिग्दर्शकांनी हिंदी सिनेमाचे मराठी रिमेक केले। तर तुम्ही धूम धडाका हा चित्रपट किती वेळा पाहिलाय आणि या चित्रपटातला तुमचा आवडता डायलॉग कोणता आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। तसेच मनोरंजक व्हिडिओसाठी मराठी चिल टाइमला सबस्क्राइब करायला विसरू नका।